आज आपण लिंबाचं आंबट तिखट आणि गोड असं लोणचं करणार आहोत। तर त्यासाठी आपण हे लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते गरम पाणी करून त्याच्यामध्ये 1-2 मिनिटं टाकून वाफवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे, त्यामुळे कडूपणा त्याचा मोडतो। त्यानंतर ते बारीक कापून घ्यायचे, त्याच्या एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून ठेवले। आता हे मिठाचं पाणी तसंच ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक पेल्याभर मी साखर घालून घेतली आणि 3 चमचे हे मिरची पावडर घालून घेतली आहे मी। मिरची पावडर घाला किंवा तुम्ही घरातला तिखट घातला तरी चालते आणि हे सगळं मिक्स करून आपण कुकरमध्ये याच्या 8 ते 10 शिट्या काढून घेऊ। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका। त्यानंतर थोडंसं चाकून बघायचं तर ते एकच पेला मी साखर घातली होती, म्हणजे जवळजवळ पाव किलो साखर याच्यामध्ये टाकली होती। 12 ते 15 लिंब होती, तर त्यासाठी मी पाव किलो साखर घातली होती। तर ते थोडं आंबटसर लागत होतं, तर त्यासाठी आपण ते लिंब बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा पेला मी साखर घालून घेतली आहे पुन्हा, म्हणजे 100 ते 150 ग्राम साखर त्याच्यामध्ये घालून घेतली आणि ती साखर विरघळेपर्यंत असं ढवळून घ्यायचं। हा लोणचा तुमचं वर्षभर चांगलं टिकतं, त्याच्यामध्ये तेलाचा वापर नाही, काही नाही। अशा प्रकारे ते आपण ग्रेव्ही करून घ्यायची, साखर सगळी विरघळून। त्यानंतर ते थंड झालं की त्याच्यामध्ये आपण पुन्हा ते लिंबाच्या फोडी काढून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये ते हे सगळं भरून घ्यायचं। काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी आपण घ्यायची आहे भरायला। माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि हे लोणचं तुम्ही पोळी म्हणजे चपाती किंवा भाकरी किंवा आपण जेव्हा स्वयंपाक करतो बाकी जेवण वगैरे त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो। थँक्यू।